नमस्कार मंडळी, मी आज बनवली आहे जेवणाची चव वाढवणारी खमंग अशी पीठ पेरून केलेली शिमला मिरची. ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते देखील बोटे चाटून पुसून खातील इतकी ही भाजी छान होते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे शिमला मिरची. शिमला मिरची बारीक चिरून घ्यायची आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे. ते दोन्ही तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. नंतर त्याच्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण घालायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला किंवा लाल मिरची पावडर घालायची आहे. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून भाजी एकदम मिक्स करून त्यावर झाकण ठेवायचे आहे. पाणी न घालता आपल्याला ही भाजी एकदा वाफवून घ्यायची आहे. साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर भाजी चांगली वाफवली जाते. मग याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे आणि नंतर व्यवस्थित मिक्स करायचे आहे. साईडून थोडेसे तेल सोडायचे आहे आणि भाजी वाफवून घ्यायची आहे. भाजी आपल्याला 1-2 मिनिटं वाफवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये हलवायचं आहे, नाहीतर भाजी खाली लागू शकते. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा.